पाठवायला लागत होतं गाडीवर, इतक्या जाऊन घेऊन आले असते मला असला हाऊस. गेले पाय पाय, लय मोकर जड झाले आता येवज. अरे काय करतोय रे? काही नाही. कुठे गेली होती ग? अरे गावात गेले होते. गावात कशाला गेली होती? अरे अरे या आंबे आणायला गेले होते. एवढे आंबे कशासाठी? अरे अरे आंबा रस करायचा ना, आपल्या का पाहुणे येणार आहे ना. पाहुणे कोण कोण? मामा येईन, मावशी येईन, आजी येईन, बाबा येईन, इडून काका काकी येतील, आजी येईल. आंबा रस का बरं करून राहिले? आपल्या इकडे काय कार्यक्रम आहे का? अरे तर पप्पाच्या आलं मनात म्हणून ठेवला कार्यक्रम मोठा. सगळे नातेवाईक भेटून जातील आपल्याला. अशी का गाठी भेटी होते, वर्षाच्या गाठी येते ते लोक. अरे हे आंबे ना, त्याला हात नको लावा बरं का. चेक बेक डाग पडेल याला, तुटल्याशिवाय खायचे नाही बरं का. बरं मी काय म्हणते, मला किराणा करायला जायचं गावात, तेवढे पैसे ठेवले होते तिथं खिडकीवर. पाय बरं आहे का पैसे? का हां, सकाळी पप्पाने दिले होते मला. मी साडी नेसायच्या नादात तिथंच विसरून आले. आण लवकर. धर. बरं का अरे, खाऊ बिऊ नको आंबे. लवकर जाईन, लवकर ये आणि मला कुरकुरे घेऊन ये. बरं येते घेऊन. 2 कुरकुरे बस होईल ना? हा. बरं ध्यान ठेव बरं का घरावर. आणि ह्या आंब्यावर ध्यान ठेव, कोणाला हात बीत नको घालून देऊ त्याच्यामध्ये. हां चल, जाऊन येते मी लगेच गावात. हा. हो बाबू, हे काय आहे? हे तर माझे आंबे घेतले हिने. ए माझे आंबे दे ग, माझे आंबे दे. मी तुला आंबे नाही देणार, हे आंबे मला खायचे. आमच्या इकडे पाहुणे येणार आहे, त्या पाहुण्यासाठी आहे. इकडे आंबा रसाचा कार्यक्रम आहे, याच्यामुळे आणले 1000 रुपयाचे मम्मीने आंबे. ते मला नको सांगू, याची किंमत आहे तू मला नको सांगू. मला फक्त आंबे खायचे. तू आंब्याच्या वासाने आली का? हो, मला केसरी आंब्याचा वास आला आणि मला केसरी आंबा लय आवडतो. हा केसर आंबा तुझ्यासाठी नाही, पाहुण्यांसाठी आहे. मला ते सगळं काय माहित नाही. मला या आंब्याचा लय मस्त वास आलाय. मी आता एवढे टब्बर आंबे घेऊन माझ्या मित्र मैत्रिणींना वाटून देईन. तू काय करशील? तुला हात लावून नाही देणार मी. माझं काहीच करू शकत नाही. मी आता एवढे आंबे घेऊन चालले. दे ना ग माझे आंबे. मला आंबे दे, नाहीतर मी तुला इथं गाडीन. तू जर का आंब्याला हात लावला ना, हा मोबाईल आहे ना तो डोक्यातच घाली. तू जर तो मोबाईल मला मारला तर मी तुला मारून टाकू.